नमस्कार सर्व ताईंना. फक्त 30 दिवसात 5 सवयी अंगीकारा आणि तुमच्या शरीरातील होणारा बदल अनुभवा. नमस्कार सर्व ताईंना, आपल्या चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. आजचा विषय प्रत्येक महिलेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण आज आपण अशा समस्येबद्दल बोलणार आहोत जी आजकाल जवळपास प्रत्येक घरात दिसून येते, आणि ती म्हणजे वाढतं वजन, पोटाचा वाढलेला घेर, शरीरात जाणवणारा जडपणा. अनेक महिला मला नेहमी विचारतात, मी जास्त खात नाही तरी माझं वजन का वाढतं, दिवसभर घरकाम करूनही पोट कमी का होत नाही, महागड्या डाएट प्लॅनशिवाय पोट कमी होऊ शकतं का. ताईंनो, खरंच सांगायचं तर वजन वाढण्यामागे फक्त खाणं कारणीभूत नसतं. आपल्या दैनंदिन जीवनातील काही छोट्या सवयी देखील याला जबाबदार आहेत, ज्याचा परिणाम हळूहळू शरीरावर दिसू लागतो. सुरुवातीला फारसं काही जाणवत नाही, पण काही दिवसांनी कपडे घट्ट वाटू लागतात, जिने चढताना दम लागतो, सतत थकवा जाणवतो, आरशात स्वतःकडे पाहिल्यावर आत्मविश्वास कमी होऊ लागतो. याच कारणांमुळे आज मी तुम्हाला 5 सोप्या सवयी सांगणार आहेत, ज्या कोणतीही महिला सहजपणे दिनचर्येत समाविष्ट करू शकते. यासाठी महागडी औषधं, जिम किंवा उपाशी राहण्याची गरज नाही, थोडी काळजी घेण्याची फक्त गरज आहे. चला तर मग सुरुवात करूया. पहिली सवय, अन्न नीट चावून खा. आजच्या धावपळीच्या जीवनात आपण अनेक गोष्टी घाईघाईत करतो, त्यामध्ये जेवणही आलंच. अनेक महिला स्वयंपाकघरात उभं राहून जेवण करतात, काही मोबाईल पाहत जेवण करतात, तर काही टीव्ही समोर बसून जेवतात. अशा वेळी आपण काय खातो याकडे लक्ष राहत नाही, परंतु आपल्या पचनक्रियेची सुरुवात पोटात नाही तर तोंडात होते. जेव्हा आपण घास व्यवस्थित चावतो तेव्हा लाळ अन्नामध्ये मिसळते, अन्न अधिक मऊ होतं, त्यामुळे पोटाला ते पचवणं सोपं जातं. जेवताना घाई करू नका, प्रत्येक घास शांतपणे खा. शक्य असल्यास मोबाईल आणि टीव्ही पासून दूर राहून जेवा. अनेक वेळा आपण गरजेपेक्षा जास्त खातो, कारण मेंदूला पोट भरल्याचा संदेश मिळायला काही मिनिटाचा वेळ लागतो. जेव्हा आपण सावकाश जेवतो तेव्हा आपोआप कमी अन्न खाल्लं जातं. म्हणूनच आजपासून जेवताना फक्त जेवणावर लक्ष केंद्रित करा. ही छोटी सवय भविष्यात मोठा बदल घडवू शकते. दुसरी सवय, दिवसाची सुरुवात योग्य पद्धतीने करा. आपल्या दिवसाची सुरुवात कशी होते याचा परिणाम संपूर्ण दिवसावर होत असतो. अनेक महिला सकाळी उठल्यावर चहा घेतात, काही जण सर्वप्रथम मोबाईल हातात घेतात, पण आपल्या शरीराला रात्रीच्या विश्रांतीनंतर सर्वात जास्त गरज असते ती पाण्याची. म्हणून सकाळी उठल्यानंतर 1-2 ग्लास पाणी पिण्याची सवय लावा. कोमट पाणी, साधं पाणी किंवा लिंबू घातलेलं पाणी, तुमच्या सोयीनुसार कोणताही पर्याय तुम्ही निवडू शकता. दिवसभरात पुरेसं पाणी पिणं खूप महत्त्वाचं आहे. अनेक महिला घरकामाच्या धावपळीत पाणी पिणंच विसरतात. कधी कधी आपल्याला भूक लागल्यासारखं वाटतं, पण प्रत्यक्षात शरीराला पाण्याची गरज असते. म्हणून दिवसभर थोड्या थोड्या वेळाने पाणी पिण्याचा प्रयत्न करा. तिसरी सवय, रात्रीचं जेवण हलकं ठेवा. दिवसभर शरीर सतत काम करत असतं, पण रात्री हालचाल कमी होते. अनेक वेळा आपण दिवसभर कमी खातो आणि रात्री भरपूर जेवतो. ही सवय टाळण्याचा प्रयत्न करा. रात्रीच्या जेवणात डाळी, कडधान्य, सूप, पनीर किंवा इतर प्रथिनेयुक्त पदार्थांचा समावेश करू शकता. जेवण शक्यतो झोपण्याच्या 2 ते 3 तास आधी पूर्ण करा. जेवण झाल्यानंतर लगेचच टीव्ही समोर बसणं किंवा झोपणं टाळा. रात्री गोड खाण्याची सवय असेल तर त्यावरही नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, वजन कमी करण्यासाठी उपाशी राहण्याची गरज नाही, योग्य प्रमाणात योग्य वेळी खाणं आणि अधिक महत्त्वाचं आहे. चौथी सवय आहे, जेवल्यानंतर लगेचच आडवं होऊ नका. अनेक महिलांना दुपारच्या जेवणानंतर झोप घ्यावीशी वाटते, पण जेवल्यानंतर लगेचच झोपणे किंवा आडवं होण्याऐवजी काही वेळ शांत बसणे अधिक योग्य ठरू शकतं. जर शक्य असेल तर थोडं चालणं, पुस्तक वाचणं किंवा आरामदायी स्थितीत बसणं हा चांगला पर्याय असू शकतो. काही लोक जेवल्यानंतर काही मिनिटे वज्रासनात बसण्याचा सल्ला देतात. जर तुम्हाला सोयीचं वाटत असेल तर कोणतीही शारीरिक अडचण नसेल तर ते तुम्ही करू शकता. महत्त्वाचं म्हणजे शरीराला अन्न पचवण्यासाठी आवश्यक वेळ आणि विश्रांती मिळणं. 5वी सवय, नियमित झोप आणि शिस्तबद्ध दिनचर्या. अनेक महिला संपूर्ण कुटुंबाची काळजी घेतात, पण स्वतःच्या झोपेकडे दुर्लक्ष करतात. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणं, टीव्ही पाहणं किंवा काम करणं यामुळे झोपेचं वेळापत्रक बिघडू शकतं. पुरेशी आणि नियमित झोप शरीरासाठी खूप महत्त्वाची असते. दररोज ठराविक वेळी झोपणं, उठणं ही सवय आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते. जेव्हा शरीराला योग्य विश्रांती मिळते तेव्हा दिवसभर आणि ऊर्जा टिकून राहण्यास मदत होते. शेवटची एक महत्त्वाची गोष्ट, सर्व ताईंनी, आरोग्य सुधारण्यासाठी कोणतीही जादुई उपाय नसतो. मोठे बदल एका दिवसात होत नाहीत, पण लहान लहान चांगल्या सवयी सातत्याने पाळल्या तर त्याचा परिणाम हळूहळू दिसू लागतो.
आज एक सवय अंगीकारा, उद्या दुसरी जोडा. अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण जीवनशैली बदलू शकते. स्वतःची तुलना इतरांशी करू नका. प्रत्येक व्यक्तीचं शरीर हे वेगळं असतं आणि प्रत्येकाचा प्रवासही वेगळा असतो. स्वतःवर विश्वास ठेवा, संयम ठेवा आणि सातत्य ठेवा. घरातील प्रत्येकाची काळजी घेता स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणं मात्र विसरू नका, कारण तुम्हीही निरोगी असाल तरच तुमचं कुटुंबही आनंदी राहील. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मैत्रिणींना व नातेवाईकांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा, निरोगी राहा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.